या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दे यांनी तुर्तास वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून आगामी दिवसांमध्ये नेमकी हालचाल समोर येईल. सोलापूर महानगरपालिका निवडणूक लागली असून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळतं. भारतीय जनता पार्टीनं स्वबळाचा नारा दिल्यानं सत्तेतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सुद्धा आता स्वतंत्र लढणार असल्याचं निश्चित झालंय. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आघाडी झाली आहे. मात्र एमआयएम या पक्षाची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. 2017च्या निवडणुकीत एमआयएम स्वतंत्र लढल्यानं काँग्रेस पक्षाला त्याचा फटका बसला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा फायदा झाला. यंदा महाविकास आघाडी एमआयएम पक्षाला सोबत घेण्याची तयारी करत आहे, पण एमआयएमनं अजून आघाडी करण्याचा निर्णय घेतला नाही. एमआयएम पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दे हे मात्र अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसून येत आहेत. निवडणूक लागली असून 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे, पण अद्यापही एमआयएमच्या हालचाली दिसत नाहीत. पक्षातील काही नेते अबकी बार 40 पार अशा बढाया मारत आहेत, पण ते शक्य नाही. प्रभाग 14, प्रभाग 16, प्रभाग 17, प्रभाग 18, प्रभाग 22, प्रभाग 20 यामध्ये मुस्लिम समाजाची सर्वाधिक मतं आहेत. त्यामुळे या प्रभागात एमआयएम स्वतंत्र लढला तर त्या ठिकाणी निश्चितच काँग्रेस महाविकास आघाडीला फटका बसणार आहे आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला होईल अशी चर्चा ऐकावयास मिळते.